आता मला वाटतं नंदाताई असतील किंवा अनिताताई असतील किंवा सर्वांताईंना मी सांगतो, की कदाचित मला वाटतं संगीताताई होत्या का? कोण होतं? अनिताताई होत्या का? अनिताताई सांगत होत्या का तुम्ही आता? आता थोड्या वेळापूर्वी अनिताताई होत्या. हो सर, मी ओके, सांगत होते. ओके. सो प्रत्येक असं वेळेस असं असते, पण आपला स्वतःचा जेव्हा नंबर येईल, तेव्हा आपण प्रत्येकाला स्वतःला जज केलं पाहिजे, की मी अजून याच्यापेक्षा किती बेस्ट सांगू शकलो असतो. किंवा त्या ताई जेव्हा सांगतायत ना, तेव्हा मी जरी तिथं असणार आहे तरी कारण आपण सर्वजण लर्नर आहोत, बेसिक आहोत. आपण कोणीच एक्सपर्ट नाहीयेत. कारण मी पण स्टुडंट म्हणून शिकण्याचा प्रयत्न करत असतो याच्यामध्ये. फक्त आपण एक लक्षात ठेवायचं, की आजपेक्षा उद्या बेटर मला मला माझा परफॉर्मन्स करायचा आहे. मला मला स्वतःला अपडेट करायचं आहे. या मोडमध्ये आपण राहायचं. म्हणजे बेस्ट आणि भारी किंवा खूप असं काही नाही. सर्वजण आपण बेसिकमध्ये आहोत. काही प्रॉब्लेम नाही. सो परत पुढे मला वाटतं रेकॉर्डिंग ऑन केलं होतं. आपण आता तिसऱ्या कॅल्क्युलेशनसाठी जाऊ आणि माझ्यासमोर संगीता महाजनताई आहेत. संगीताताई तुम्हाला तिसरं कॅल्क्युलेशन सांगायचं आहे आता थर्ड नंबरचं. घ्या लवकर थोडासा फास्ट. कॅमेरा माईक ऑन करा हो सर. तुमचा. ओके. हो सर. 49. 40 is direct available on tens rod. 9. 9 is also direct available on ones rod. व्हेरी गुड. 24. 24. 20 is not available on tens rod. So minus 30 plus 50. And 4 is also not available on tens rod. So minus 6 plus minus 6 on ones rod and 10 on tens rod. ओके. Then 31. 31. 31 is also not available on 30 is not available on tens rod. So use uh, next house formula. So minus 70 on tens rod and 10 on 100 rod. व्हेरी गुड. 1 is direct available on ones rod. ओके. Now 47. For 47, 40 is direct available on tens rod. So 40 and 7. 7 is not available on one rod. So minus 3 on one's rod and use next house formula. नाही ताई. 10. हे बघा बघा परत एकदा सांगतो. तुम्हाला तिथं काय करायचं होतं? काय करायचं होतं? 7 करायचा होता ना? 7 हाँ, करायचा होता. 7, 7. हां, तर 7 हाँ, साठी नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला तुम्ही बोलल्यात ऑलरेडी -3 + 10. कारण इथं कॉम्बिनेशन होतं. हाँ. तर -3 + 10 3 आणि 10 साठी इन हाऊस फॉर्म्युला असं सांगा. मायनस, हाँ, प्लस 10 साठी इन हाऊस फॉर्म्युला -40 प्लस 50. व्हेरी गुड. तो आन्सर एकदा सांगून द्या सर्वांना. Now our answer is 150. सांगा ना. 150. नाही ना. 50 होतं का? 51. 51. 51. 1. हां, Yeah. म्हणून म्हणून आम्ही 51. तुम्हाला विचारतोय. म्हणून मी काही बोलत नाही, की तुम्ही Right. सांगायचं ते. ओके ना? सो हाँ, नेक्स्ट ॲप्लिकेशन बाकी 56 सांगा 56. हाँ, 50. Now for 56, 50 is not direct available on tens rod, so minus 50 and plus 10 on 100 rod and 6. 6 is direct available on ones rod. व्हेरी गुड. Now the final answer is 207. 7. 207. सो वंडरफुल. काहीच खूप छान. काहीच हरकत नाही. खूप छान समजून सांगितलं. अंकिताताई तुम्ही समजून सांगितलंय का? अंकिताताई? तुम्ही समजून सांगितलं का? नाही ना अजून? चला माईक ऑन करा लवकर. चलो फास्ट. अंकिताताई. 53. हं. हाँ सर. 53. 5 is available. 10 slot and 3 also available. Unit draw 53 plus ला 84. सर्वजण प्लीज इकडे लक्ष द्या. 2 रॉड बद्दल कन्फ्युजन नका करू. 53 म्हटलं का 10च्या रॉडला 10च आपण बोलतो. इकडे लक्ष द्या.
53 म्हटलं का तिथं सांगायची गरज नाही, 5 ऑन टेन्स आणि 3 ऑन युनिट. पण 53 म्हटलं की नो प्रॉब्लेम. 50 ऑन अवेलेबल ऑन 50 रॉड, कारण टेन्स रॉडवर आहे तो, आणि 3 ऑन युनिट रॉड. कारण तिथं खूप सारं एकेरी याच्यात जाऊ नका. नो प्रॉब्लेम. आता आपण तेवढ्या आता हे काय होतं ना, बेसिक करणं एक तुम्हाला समजावं आपण म्हणून एक्सप्लेन करतोय. पण आता हे समजायला लागलं आपल्याला. हा, फक्त जेव्हा जर तुम्ही असं बोलले ना की +25, आणि मग आता मला जर इथं 20 नसेल ना टेनच्या रॉडवर, आणि जर मला नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला वापरायचा असेल, तर मग -8 ऑन टेन्स रॉड आणि +10 ऑन हंड्रेड्स रॉड. जर आपण अशा एकेरी भाषेत बोललो, म्हणजे एकेरी फॉर्म्युल्यात गेलो, तर तेव्हा तो एक्सप्लेन करा. अदरवाईज जर तुम्ही असं बोलले की -80 +100, तर -80 हा टेनच्या रॉडवर होणार आहे, +100 हा हंड्रेडच्या रॉडवर होणार आहे. लक्षात आलं? एक काहीतरी आपण ठरवायचं. ओके, प्लीज. अंकिताताई, पुन्हा परत पहिल्यापासून सांगा. ओके. 53, ओके. 80 plus 84. 80 is not available on tens rod. So next house formula नाही, इकडं लक्ष द्या. लक्ष minus द्या सर्वजण. लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या. तुमच्या निमित्ताने बघ, सर्वांचा क्लिअर करतो. माझ्याकडे आन्सर 53 आहे, आणि मला आता ऍड करायचं आहे 84 करायचं आहे. लक्ष द्या, 83. पहिले कसं आपल्याकडनं रिकॉल थोडा फास्ट आला पाहिजे. 80 म्हटलं की मला टेन्स रॉडवर काय मायनस होताना दिसला पाहिजे? 20 मायनस होताना दिसला पाहिजे. लगेच क्विकली आठवलं पाहिजे. -20 मनात आलाच पाहिजे 80 दिसला का. पण तिथं -20 नाहीये. मग लगेच तुमच्या Yes. मनात आला पाहिजे की देअर इज अ कॉम्बिनेशन फॉर्म्युला. लक्ष द्या, मला तुम्हाला आयडेंटिफिकेशन रिकॉल सिस्टम तुमची स्ट्रॉंग करण्यासाठी मी सांगतोय. लगेच तुम्ही म्हणा पाहिजे कॉम्बिनेशन फॉर्म्युला -20 Minus प्लस 20 प्लस किंवा plus +100 किंवा 100. -2 +10, -2 ऑन टेन्स रॉड, +10 ऑन हंड्रेड्स रॉड. हे मात्र Plus 100. एक्सप्लेन, जे काय असेल ते कॉमन एक्सप्लेन. पुन्हा परत सांगा ताई, थोडंसं फास्ट. 53, नेक्स्ट 84. 53, 84. 80 is not available on tens rod. Uh, that uh, मग कॉम्बिनेशन फॉर्म्युला वापरायचा -20 plus 100 व्हेरी गुड. and 4 also not available on unit rod. My in-house formula -1 plus 5 व्हेरी गुड. plus 73. व्हेरी गुड. सांगा. 7 is 73. 7 is not available on tens rod. सो फॉर्म्युला Combination formula नाही, minus नाही. तिथं -30 अवेलेबल आहे 70 साठी. याला नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला म्हणतात. next one. कॉन्फिडन्स, कॉन्फिडन्स ताई, कॉन्फिडन्स दाखवा जरा प्लीज. अंकिता ताई, बोला ना, Yes, बोला ना. sir. कॉन्फिडन्स मध्ये बोला प्लीज. कॉन्फिडन्स, मला कॉन्फिडन्स हवाय. खोटं नाटं बोला, पण कॉन्फिडन्स मध्ये बोला. आजकाल जो बोलतो ना कॉन्फिडन्स मध्ये, त्याचं सर्व विकलं जातं मार्केटमध्ये. म्हणून पहिले तुमच्यामध्ये मला प्रेरणा दिसली पाहिजे की काही असो, मी एकदम कडक आवाजात ऍप्लिकेशन करे. प्लीज थोडंसं फास्ट. ओके. Plus 7. 73 करायचं ताई मला. 73 बद्दल बोला. हा, 73. हा, बोला. +70 इज इक्वल टू Plus 70 is equal to -3 plus 100. मग -3 बोललं तर बरोबर. चालेल का? -30 + 100. आणि जर -3 बोलल्या तर मग +10 बोला ऑन 100 रॉड, प्लीज. नेक्स्ट 3 बद्दल बोला आता. Minus +3 is available on unit rod. not available. So Not available, what sir. what to do?
नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला. Next house formula. ताई बॅटरी डाऊन नका करू प्लीज प्लीज. घराच्या 4 घरांना ऐकू गेलं तरी चालेल. 1,00,000 रुपये भरलेत तुम्ही. या अप्रोच मध्ये बसा पहिले. लाजायचं नाही जगाला. जोरात बोला. माझे कान No, फुटले तरी चालतील इथं. जोरात बोला. परत एकदा सांगतो. रक्षाबंधनचा मला काही रागवायला नका लावू परत. जोरात बोला. yes. 4 घर आवाज गेला तरी चालेल. बोला. +3 साठी +2 -5. नाही. +3 इज नॉट देअर. सो व्हॉट वी डू? Plus +3 -2. नो. +3 is not there on unit rod. So next house formula. What is the next formula? Next house formula +3 के लिए -7 +10. This is a formula for +3. So next 29. 29 सांगा थोडासा फास्ट. 2 direct available on tens rod and 9 also direct available on unit rod. Very good. Next 86. Sorry, 68. 68, Hmm. 68, 68. ताई तुमच्याकडे आन्सर काय आहे आता? अंकिता ताई, आता करंटली आन्सर काय? 200, 200, 289. 89 आहे का? कोणी सांगेल का मला? 89 आहे आन्सर? 39. 39. काय भक्त बिक्त असं अंगात आल्यासारखं हलतंय का तुमचं टूल वगैरे? मी सांगितलं डान्स करताना पण ते हल्लं नाही पाहिजे. मी काल सांगितलं होतं. हा म्हणून तो 50 हल्ला तुमचा. थोडासा कॉन्सन्ट्रेट ठेवा सर्वांना प्लीज एव्हरीवन. आन्सर इज द 239. सो नाउ द ऍप्लिकेशन इज द 68. 60 इज द डायरेक्ट अवेलेबल ऑन टेन्स रॉड. करा ताई लवकर. 60 इज द डायरेक्ट अवेलेबल अँड सो 8 इज नॉट अवेलेबल ऑन युनिट रॉड. सो नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला -2 +10. -2 केला आपण युनिट रॉडवर, बट +10 इज नॉट अवेलेबल ऑन टेन्स रॉड. म्हणून +10 साठी +10 is equal to -90 +100. So answer is the 307. प्लीज आपल्यामुळे सर्वांचा वेळ वाया जाणार नाही. थोडंसं कॉन्फिडन्सली सर्वांनी प्रॅक्टिस करा. हा पण काय इथं टाइमपाससाठी कोणी ऍडमिशन नाही घेतलेलं. परत एकदा सांगतो. मी या एकदम राग आला तरी चालेल. मी ना एकदम मिलिटरी लेवलला माणूस आहे. मला ना बिलकुल टाइमपास नाही आवडत. मला आयुष्यातला सेकंद पण नाही वाया घालवायला आवडत. परत एकदा सांगतो तुम्हाला मी. आणि जर इथं आपण बसून जर आपला सर्वांचा टाइम वाया घालवत असाल, प्लीज परत सांगतो, क्विकली आपल्यामध्ये स्टुडंट जागृत झाला पाहिजे. आपण मॅच्युअर्ड आहोत आणि कंजूशी करू नका. कंजूशी करत असाल तर मग काहीतरी तुम्ही अजून कमी पडतायत. थोडंसं खूप वेळ आहे. 24 तासचा हिशोब घेऊ का मी तुमचा एकेकाचा? मग नाही, मला माहिती आहे 4-4 तास तुम्ही अजून पण वाया घालवतायत. मला माहिती आहे 24 तासाचा हिशोब नाही देऊ शकत मी पण आणि तुम्ही पण. मी स्वतः 5-5 तास कधी कधी वाया घालवतो. मी सांगतो आणि मग मला ते पुन्हा लक्षात येतं की माझा 5 तास वाया गेले आणि ते 5 तास कव्हर करणं आपलं प्रत्येकाचं काम आहे. सो सॉरी. थोडंसं अटेंटिव्ह राहा सर्वजण. थोडंसं क्विकली राहा, कारण आपण टीचर, आपल्याला क्लासेस सुरू करायचे आहेत. आपण टाइमपास म्हणून नाही क्लास हा जॉईन केलेला. आपल्याला हजारो लेकरांना घडवायचं आहे आणि त्या पद्धतीने आपला अप्रोच असला पाहिजे. प्लीज स्वातीताई लवकर घ्या. नेक्स्ट कॅल्क्युलेशन प्लीज एव्हरीवन. कुठल्या कॅल्क्युलेशनला आहेत आपण आता? आता कॅल्क्युलेशन मला वाटतं आपण 5th कॅल्क्युलेशनला आहेत. 59. हा थोडासा फास्ट घ्या, सांगा लवकर. 59 is direct available नेक्स्ट plus 68. 60 is not available. फॉर्म्युला बोला, मग आपाप समजेल तुम्हाला. फॉर्म्युला बोलायला शिका पहिले. +60चा फॉर्म्युला बोला. Next house formula. मी Next house formula. नाही मी काय बोललो नाही. पहिले 60चा फॉर्म्युला बोला.
मग नंतर तुम्हाला आठवेल की काय करावं लागेल ते. हो, मनातल्या मनात तर बोला ना. मग लक्षात येऊन जाईल तुम्हाला काय करावं लागेल ते. -40 आहे का सर तिथं? ते कॅल्क्युलेशन -40 आहे का -40 तिथं आहे. अवेलेबल? नाहीये. म्हणजेच हो कॉम्बिनेशन. नाही नाही प्लीज प्लीज अंडरस्टँड. मला 60 साठी -40 करावे लागणार आहेत आणि देर इज अ नो अवेलेबल -40 म्हणून त्याला म्हणतात कॉम्बिनेशन फॉर्म्युला. -40 प्लस 100 किंवा -4 प्लस 10. -4 ऑन 10th रॉड प्लस 10 ऑन 100th रॉड. प्लीज पुन्हा परत सांगा स्वातीताई, पहिल्यापासून सांगा प्लीज, थोडंसं फास्ट. 59 is direct available. 68, 60 is not available on tens rod. Combination formula -40 plus 100. व्हेरी गुड. -40 So कसा केला ते समजून सांगा ताई लोकांना. -50 plus 10 बरं, पहिले प्लस आणि प्लस 10 करतो आपण आणि नंतर -50 करतो. एकच काहीतरी स्टँडर्ड ठेवा सर्वजण. पहिले आपण काय करतो, जर मला -40 करायचं आहे तर आपण काय करतो, बोला सर परत एकदा. -40 करायचं असेल तर आपण लोअर बीट कडे जातो आणि लोअर बीट म्हणतो नो, देर इज अ नो अवेलेबल. म्हणून आपण तिथं आपण ऍक्शन करतो +10 -50. हे स्टँडर्ड ऍप्लिकेशन आहे. लक्ष द्या सर्वजण. नेक्स्ट सांगा, 8 साठी सांगा. 8 is not available in unit rod. So next house formula -2 plus 10 व्हेरी गुड. plus नेक्स्ट. 10 in tens rod व्हेरी गुड. plus 74. 70 is direct available. 4 is not direct available. So -6 plus 10 in tens rod. In tens rod, -10 is not available. So combination next house formula minus plus 100 आणि -90. कुठलं तरी एखादं युट्यूबचं चॅनल जाऊन कुठलं तरी काय अजून कुठेतरी प्रसाद घेऊन आल्यात का तुम्ही आधी? काहीच मग नाही सर. आपल्या स्टँडर्ड ना 10 सर ते करायचंय. देर इज अ नो 10. सो नो 10 असेल तर पहिले लगेच काय आठवला पाहिजे, -90 प्लस 100. अशा 90 plus सिस्टमने 100. जा. आलं लक्षात स्वातीताई? हा, मग सिस्टम सिस्टम अप्लाय द सिस्टम -90 प्लस 100. सो नेक्स्ट Plus सांगा. 100. Plus 42. हम्म, 40 is direct available in tens rod. 2 is हम्म. direct available. Plus 47. 40 is not available in not direct available in tens rod. So -1 plus 5. -10 plus 14. 40 आणि काय इकडे बोलतायत 7 is not direct काय available. बोलतायत काय बोलतायत. -10 प्लस 50. -10 प्लस 50. 10 plus 60 हा, नेक्स्ट. आणि +2 करायचं ताई. हा, 40 केलं. झाला 40. +2 40 सांग. केलं. +2 नाही +7 ना सर, लास्टचं होतं. लास्टचं होतं. हा, 7 सांगा मग. 7 is not available in not direct available in unit rod. हम्म. Next house formula -3 plus 10. सो आन्सर इज Answer is 290. ताईंनी जे सांगितलं ते बरोबर आहे का? कारण माझं पण कन्फ्युजन झालंय. 290 इज द करेक्ट आन्सर का? कोणी सांगेल का? बरोबर आहे. चलो, 290 इज द करेक्ट आन्सर. ओके, चलो, नो प्रॉब्लेम. बापरे, वाटतं ना सर्वांना माझा नंबर येतो तेव्हा माझी काय असं वाटतं ना. हा, आपला नंबर आला की मग वाटतं. दुसरं बोलत असताना असं वाटतं, काय ताई हे बोलायला पाहिजे होतं या ताईने, हे बोलायला पाहिजे होतं या ताईने. असं मी पण शहाणपणा करतो. मी काही खूप एक्सपर्ट नाही. परत एकदा सांगतो, फक्त मी सांगतो की वासरात लंगडी गाय शहाणी, असं म्हणून मी
शानपण करून घेतो. मी काही खूप एक्सपर्ट नाहीये. परत सांगतो तुम्हाला. आपण मला कोणाला तरी एक अधिकार दिला आपण, की कोणाला तरी नाहीतर मग एकमेकाच्या म्हणतात ना, सर्व तिघ चौघ बहिणी एकत्र आल्या ना, त्या कशा एकमेकाच्या जित्र्या पकडतात, भांडण करतात. दिवाळी दसऱ्याला एकत्र आल्यावर तसं होईल. ही ताई म्हणेल मी शहाणी, ती ताई म्हणेल मी शहाणी. म्हणून मी एक वासरात लंगडी गाय शहाणी, की भाऊ म्हणून मी अधिकार घेतलाय सर्वांना रागवण्याचा. बाकी काही नाही. सिंपल भाषेत सांगतो. लक्षात आलं? नाही तर सगळ्या बहिणींना अधिकार दिला ना, तर बहिणी एकमेकाच्या जित्र्या पकडतील. असं होईल. तसं व्हायला नको म्हणून भाऊ म्हणून माझ्याकडे अधिकार आहे. बाकी काही नाही. सिंपल एकदम. प्रियंका ताई, नेक्स्ट समजून सांगा. नंतर रवीना ताई, तुम्ही समजून सांगा प्लीज. मला वाटतं किती नंबरचं आहे आता आपलं? मला वाटतं 6 नंबर का? 6 कोण number. 6 हां, number. चला 6 नंबरचं समजून सांगा. सांगा लवकर थोडं. 24 is that बोला. 24 is direct available. ओके. Plus 70. 70 is direct available tens rod. 3 is not available in unit rod. So what we do? We have to use इन हाऊस uh, फॉर्म्युला. in-house formula. Yes, sir. Minus plus minus 50 plus plus 50 minus 20. नाही, Again, नाही. परत पहिल्यापासून जा 24 पासून. हम्म. yes, sir. 24 is direct available. 70 is direct available on tens rod. 3 is not available unit rod. So what we do? We have to use in-house formula. Plus 50 minus 20. नाही, पहिल्यापासून जा परत. 24 पासून जा. 24 is direct available. हम्म. And 70 is direct available. हम्म. 30 is not available on 30 नाही unit येतो. rod. तो 3 Sorry, आहे. 3 is not available. Sorry, sir. हं. 3 is not available in unit rod. So what we do? Plus 5 minus 2. नाही. आपला फॉर्म्युला कसा लिहिलाय आपण? कसा लिहिलाय? स्टँडर्ड काय? परत इकडे लक्ष द्या. सर्वजण इकडे Plus लक्ष. 20. नाही. Yes, sir. नाही. Minus 5 plus sorry. Plus 5 minus 2. प्लीज 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 थांबा 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 ताई. मला +3 करायचा आहे. तर इमिजिएटली याचा फ्रेंड मला आठवला पाहिजे. लक्ष द्या पहिले. खूप गोंधळ नका करू सर्वजण. मला क्रिया काय करायची आहे? लक्ष द्या मला पहिले. मी खूप वेळा तुम्हाला बोललोय. खूप वेळा माझ्या मागं तुम्हाला बोलायला लावलेलं आहे. मला +3 करायचं ना, मला इन हाऊसमध्ये करायचं ना, तर मला -2 पहिले आठवला पाहिजे. लक्ष द्या मला काय म्हणायचं आहे. नंतर हेल्प कोण करतो? +5 नंतर हेल्प करतो. दिस इज अ स्ट्रक्चर. दिस इज अ स्ट्रक्चर. का मी तुम्हाला स्टँडर्डायझेशनकडे घेऊन जातोय? परत एकदा सांगतो. जर तुमचं हे स्टँडर्डायझेशन नाही झालं, तर तुम्ही मेंटल अरिथमेटिक करताना जेव्हा स्पीडमध्ये एकदा हे आणि एकदा ते आणि एकदा असं आणि एकदा तसं असं मनाच्या इच्छाने नाही चालत. ब्रेनला एक पॅटर्न लागतो, एक द वे लागतो, एक सिस्टम लागते. जर तुम्हाला मी तुम्हाला नेहमी सांगत असतो ना, की मी महिंद्रात जर मला मिनिटाच्या 100व्या भागाचा हिशोब करून आम्हाला 1100 व्हेकल दर पर डे बनवायचे आहेत. तर मग त्याला म्हणतो ना स्पीड आणि क्वांटिटी जेव्हा पाहिजे असेल ना, जर तुम्हाला कॅल्क्युलेशनमध्ये स्पीड पाहिजे असेल ना, तर एक स्टँडर्ड सिस्टम तुम्हाला वापरावं लागेल. +3 म्हटलं की तुमच्या ब्रेनला -2च पहिले तुमच्या मनात आला पाहिजे आणि मग +5च आठवला पाहिजे. प्लीज अंडरस्टँड एव्हरीवन. जर तुम्हाला +50 करायचा ना, इकडे लक्ष द्या. +50 करायचा असेल ना, तर मी काय सांगितलं, एक तर तो डायरेक्ट अवेलेबल आहे. नसेल तर मग काय, प्लीज इकडे नसेल ना, तर तुम्हाला -50च आठवला पाहिजे. -50 + 100 इकडे लक्ष द्या. अशी सिस्टम आहे. सिस्टमवर जा प्लीज. जर तुम्हाला +8 करायचं आहे, इकडे लक्ष द्या. +8 करायचा आहे. जर +8 डायरेक्ट अवेलेबल असेल, तर काही गरजच नाही ना फॉर्म्युल्याची. पहिले तर तो डायरेक्ट झाला पाहिजे. फॉर्म्युल्याची गरजच नाही, तुम्ही डायरेक्टच म्हणाल. पण जर तुम्हाला +8 नाही डायरेक्ट, तर तुम्हाला काय आठवला पाहिजे? -2च आठवला पाहिजे. परत इकडे लक्ष द्या. नो इधर आणि नो उधर.
ब्रेनचा पॅटर्न क्लिअर करा. आणि म्हणून जर +8 करायचं असेल तर -2च आठवला पाहिजे. आणि मग पुढे तुम्हाला +10 आपोआप तुमचा रिदम आला पाहिजे आणि आवर्तन कंप्लीट झाला पाहिजे. बट पुन्हा परत मी सांगतो, तुमच्याकडे 25 आहे आणि तुम्हाला +8 करायचा. प्लीज इकडं लक्ष द्या. +8 करायचा आहे. मग जर मी तुम्हाला सांगितलंय +8 करायचं आहे, तर हा -2 इथं मात्र अवेलेबल नाहीये. या अबॅकस रॉडमध्ये 25चा हा जो फिगर आहे तुमच्याकडे, अशी ही 25ची जी फिगर आहे तुमची 25ची, या 25च्या फिगरमध्ये हा -2 तुमच्याकडे अवेलेबल नाहीये. दॅट टाइम तुम्ही लगेच बोललं पाहिजे. पहिले विचार येऊ द्यात. असा विचार करा की +8 = -2. लगेच तुम्ही मनातल्या मनात बोललं पाहिजे देर इज अ कॉम्बिनेशन फॉर्म्युला. आणि मग तुम्ही म्हटलं पाहिजे की देर इज अ -2 करायचं आहे. मग -2 साठी तुम्हाला काय दिसेल? +3 -5. हा झाला -2 झाला. -2 +10 असं दिसलं पाहिजे. अशी स्टँडर्डायझेशन आहे प्लीज. अंडरस्टँडिंग. हा प्रयत्न सर्व आपण कशासाठी हे सर्व शिकतोय की, आणि अजून एक असं असतं की मी तुम्हालाच नाही, म्हणजे मी नॉट ओनली द फॉर यू, प्री आणि पोस्ट हे 2 शब्द फार महत्वाचे आहेत आयुष्यामध्ये, जर तुम्ही विद्यार्थी असाल तर. म्हणून मी तुम्हाला सांगतो, मी जरी क्लासमध्ये येत असेल तर मी 15 मिनिटं क्लास लेट घेईल, 10 मिनिटं मी लेट घेईल, पण मी स्वतः पहिले 15 मिनिट अभ्यास करून घेतो की मी तुम्हाला काय शिकवणार आहे आज. लक्ष द्या पहिले तुम्हाला. मी 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 परत सांगतो, मी एक्सपर्ट नाहीये. आय एम अ लर्नर, सेम लाईक ॲज यू. मी तुमच्यासारखाच एक विद्यार्थी आहे. पण मी पोस्ट आणि प्री हे 2 जे टूल आहेत ना, हे आयुष्यात आपल्याला गुड विद्यार्थी बनवतात आणि आपल्याला विद्यार्थी चांगले बनवायचे आहेत. म्हणजे आपण सवय लावली पाहिजे की मी आज क्लासला जाते ना, माझ्याकडे 5 मिनिटं आहेत ना, तर मी फटाफट बसलो, म्हणजे इथं दळण दळायला बसलो, म्हणजे इथं काय आपण हरिकीर्तनाला नाही आलेलो. टक वेळ भेटला मला 3 मिनिटं, बाकीच्या ताई नाही येत, आपल्याला काही घेणं देणं नाही. पण मी बाकीच्या ताई येत नाही, इथला क्लास सुरू होत नाही, तोपर्यंत मी 4 वेळा माझे फॉर्म्युले लिहून काढले पेन्सिलने, जर तुम्ही गुड स्टुडंट असाल तर. बाकीच्या ताई येत नाही ना, मी 10 कॅल्क्युलेशन सोडवले. ठीक आहे. बाकीच्या ताई येत नाही ना, मी डायरेक्ट लेवलचे 5 कॅल्क्युलेशन बनवले. दिस इज अ रिअल स्टुडंट. तुम्हाला वाटतं ना, तुम्हाला सांगतो ना, तुम्ही वेळ वाया घालवतात. हा असा वेळ वाचवावा लागतो आणि तेव्हा खऱ्या अर्थाने आपण एक्सलन्स होतो. तुम्हाला वाटतं मी इथं बसले, मला माहिती कधी कधी टाइमपास होतो, 5 मिनिटं लेट आपण ठरवतो, 9:45 नंतर पण आपण 5 मिनिटं लेट होतो. पण तुम्ही आले, यू कॅन स्टार्ट युअर क्लास. याला म्हणतात गुड स्टुडंट. तुमचा क्लास तुम्ही स्वतः स्टार्ट केला पाहिजे. ॲग्री विथ मी? मला वाटतं आपण कोणाजवळ होतो? प्रियंका ताईंजवळ Madam, होतो. ओके. काही काही हरकत नाही. sure. अ, ही ही तयारी झालीच पाहिजे, तर आपण बेस्टकडे जाणार आहेत. थोडंसं ताई, मला वाटतं 6 नंबरला होतो. पुन्हा परत थोडंसं पहिल्यापासून समजून सांगा प्रियंका ताई. प्लीज थोडंसं फास्ट. ओके, थोडं फास्ट. 24 is available on व्हेरी rod, गुड. ओके. 17 is available. हं. Again, 3 is not available in unit rod. So we have to use in-house formula -2 plus 5. व्हेरी गुड. Again, 8 is not available on tens rod. So what we do, we have to use next house formula on 100 rod plus 10 plus -20 plus 10. ठीक आहे. काय हरकत नाही. काय हरकत, दुरुस्त 100 करतायत rod. स्वतःला तुम्ही, दुरुस्त करताय. ते कुठलं तरी अजून प्रसाद खाऊन आलेले आहेत. हा, मला सर्व लक्षात येतं. Nice, nice. असा कधीच रॉंग, चुकीचा येणार नाही फॉर्म्युला. का मी असा शिकवलाच नाही. मी असं कधीच बोललो नाही क्लासमध्ये की पहिले -100 करा, नंतर मग प्लस, मग -20 करा. मी जर असं बोललोच नाही, ब्रेनला आठवणारच नाही. जर ज्या गोष्टी आपण ऐकल्याच नाही, त्या ब्रेनला आठवायलाच नाही पाहिजे. कारण ब्रेनची सर्चिंग सिस्टम, गुगल सिस्टम आहे स्वतःची. तो म्हणतो हे मी कधीच ऐकलं नाही. तो डायरेक्ट तुम्हाला असं सांगेल. पण ते तुम्ही कदाचित कुठेतरी ऐकून त्या पद्धतीने ऍप्लिकेशन करायचा प्रयत्न करतात. सिस्टम Yes, जी आहे yes. त्या सिस्टमने जा. नेक्स्ट पुन्हा परत. हा. Okay.
we have to use next house formula हम्म. on 100 rod. So what we do, we have to plus 10 झालं minus, झालं ते आता 80 झाला, आता 5 बद्दल बोला. okay sir. 5 is not available unit rod. So what we do, we have to use 10 in next house formula. We have to use combination नो कॉम्बिनेशन formula. 5 साठी. 5 साठी फक्त एक तर डायरेक्ट अवेलेबल, नाही तर नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला एवढंच असतं. Next house formula plus 10 minus नाही, 5 -5 + 10 असा फॉर्म्युला आहे आपला. बोला सर्वजण मनातल्या मनात. minus 5 plus 10. Again, 50 is not available in tens rod. So we have to use next house formula on 100 rod plus minus 50 plus 10. ठीक आहे, चालू ठेवा Correct. तुमच्या पद्धतीने दळण. नेक्स्ट 9 प्लस करा. 9 is not available on unit rod. So we have to use next house formula plus 10 नाही, 9 म्हटलं की 1 आठवला पाहिजे. okay, sir. Minus 1 plus 10. ओके, नेक्स्ट. Again, 90. 90 is not available on tens rod. So minus 1 plus 10, 100 rod. Again, 1 is direct available. So आन्सर इज answer is 332. ओके. काही हरकत नाही, इकडे लक्ष द्या सर्वांना. परत एकदा मी समजून सांगतो. सिस्टम काय असते, किंवा हे बघा, तुम्ही म्हणताय त्याच्याने काही रॉंग नाही होणार आहे. मी परत एकदा सांगतो. प्रियंका ताई म्हणणार आहे त्याच्याने काय, ते पहिले त्यांनी आधी 10 केला काय आणि नंतर -1 केला काय, त्यांनी पहिले 10 केला काय नंतर 5 केला काय. आन्सर रॉंग नाही होणार आहे. पण प्रॉब्लेम काय असतो इकडे लक्ष द्या. तुम्ही मुलांना भूक दिलंय, काही मुलं आधी -10 करतायत, नंतर काही आधी आधी जो काही फॉर्म्युला आहे, प्लीज इकडे लक्ष द्या. कशी सिस्टम इकडे लक्ष द्या. एक लक्षात घ्या, मी जर तुम्हाला 2 सांगितला, तर 2 सांगितलं तर तुमचं लक्ष कुठं गेलं पाहिजे आधी? 10च्या रॉडवर गेलं पाहिजे का युनिट रॉडवर गेलं पाहिजे? युनिट रॉडवरच गेलं पाहिजे. लक्ष द्या. आता अजून त्याच्यातला एक प्रश्न, उपप्रश्न. मी 2 सांगितला, तर तुमचं लक्ष लोअर बीटवर गेलं पाहिजे का अप्पर बीटवर गेलं पाहिजे? 2चं जागा कुठं असते? लोअर बीटमध्येच असते. आणि मग तुम्हाला लक्षात आलं की तिथं युनिट रॉडवर 5 आन्सर आहे. लक्ष द्या, मला काय म्हणायचं, काय आन्सर आहे? 5 आहे. आणि मला -2 करायचं आहे. मग तिथं -2 नाही करू शकत मी. मग लगेच तुम्हाला तिथं लोअर बीटमध्ये +3 -5 असं झालं पाहिजे. लक्ष द्या, मला काय म्हणायचंय. फॉर एक्झाम्पल इकडे लक्ष द्या, 9 आन्सर आहे आपल्याकडे. लक्ष द्या, 9 आन्सर आहे. मी सांगितलं 4. लक्ष द्या, मला काय म्हणायचंय, 4. आता 4 म्हटलं की तुमचं लक्ष कुठं गेलं पाहिजे? टेन्स रॉडवर नाही गेलं पाहिजे तुमचं लक्ष. तुमचं लक्ष कुठं गेलं पाहिजे? कारण 4 हे ऍप्लिकेशन कुठल्या रॉडवर होतं ज्योतिताई? मला उडून द्याल. कुठं होतं? युनिट रॉडवर होतं +4चं ऍप्लिकेशन. लक्ष द्या. मग तुमचं लक्ष कुठं गेलं पाहिजे? युनिट रॉडवर गेलं पाहिजे. आणि मग युनिट रॉड तुम्हाला सांगतो की देर इज नॉट अवेलेबल 4 अवेलेबल नाहीये. तुम्हाला व्हिज्युअलायझेशन, ब्रेनच तुमचं ब्रेनचं एवढं स्ट्रॉंग व्हिज्युअलायझेशन असतं की त्याला कळतं की 9 इज देअर. आणि मग ते तुम्हाला सांगतो की इथं होणारच नाहीये, जा नेक्स्ट रॉडला. मग नेक्स्ट रॉडला जाण्याच्या आधी तुम्ही काय म्हणणार? -6 + 10. लक्ष द्या सिस्टम कशी आहे. लक्ष द्या, मला काय म्हणायचंय. काय होतं ना, की आपण पहिल्या दिवसापासून असं बोलतच नाहीये. मग तुमच्या मनात कसं काय वेगळे विचार येतात? म्हणून मी तुम्हाला सांगतो की माझ्याबरोबर बोला. आणि जर तुम्ही कंजूशी करत असाल, जर वेगळ्या पद्धतीने बोलत असाल, तर दिस इज अ व्हेरी रॉंग. कारण सिस्टम आहे शेवटी. त्या सिस्टमचा आदर केला पाहिजे, त्या सिस्टमने गेलं पाहिजे. कारण याला स्टँडर्ड SOP म्हणतात. जे काही एक्सलन्स, हे लक्ष द्या, एक्सलन्स हा वर्ड आहे ना, हा खूप महत्वाचा आपल्या आयुष्यामध्ये. मग तो कुठल्याही क्षेत्रात असेल. मग तुम्ही रोज स्वयंपाक करत असाल, तुम्ही रोज
जे काय आपलं स्वतःचं आपण तयारी करतो किंवा आपण जे काही कुठंतरी वावरतो, जे काय आपण बोलतो, जे काय आपण प्रेझेंट करतो, जे काय आपण वस्तू घेतो, त्या प्रत्येक गोष्टीत आपल्याला एक्सलन्स हवं असतं आयुष्यामध्ये. आणि ते एक्सलन्सी जिनून पाहिजे, की आय एम ऑलवेज डू द एक्सलन्स, वॉन्ट एक्सलन्स, क्रिएट एक्सलन्स. कारण एक्सलन्स हे पॅशन आहे. एक्सलन्स हा जुनून आहे. तर लक्षात द्या. सो ओके. सो नो प्रॉब्लेम. ज्या काही चुका झाल्या असतील नो प्रॉब्लेम. मला वाटतं अजून भरपूर साऱ्या ताई आहेत. आपला खूप बडबड गेली. 11 वाजले. एक रवीना ताई, फटाफट जेवढ्या ताई राहिल्या त्यांना परत विनंती करतो, की वेळ वाया घालवू नका. सर्वजण तुम्ही समजदार आहेत. मला वाटतं मला जर एक वरून मी बघितलं, तर मला दिसतायत रवीनाताई. रवीनाताई थोडंसं फास्ट घ्या. कुठलं कुठलं आपल्याकडे अवेलेबल आहे आता? 7 नंबर. थोडंसं 7. फास्ट घ्या जरा. ओके प्लीज. सर ऐकू येते क्लिअर? हो, हो. येतंय बोला. Okay. Plus 17. So 17 is directly available. 10 on tens rod and 7 on units rod. Next 63. So plus 6 on tens rod is directly available and 3 is not directly available. So we will be doing in-house formula minus 2. Sorry, minus 7 and plus 10 on the next house formula दिस इज on अ tens नेक्स्ट rod. हाऊस फॉर्म्युला So ताई. plus, ओके? हां, ओके. yes. कंप्लीट. Plus 84. So 8 is not directly available on 10 slot. So minus 2 and plus 100. And we have 4. So 4 is directly available on the unit slot. Next is 53. 5 is not directly available on the 10 slot. So minus 5 plus 100. And 3 is not directly available. So we will be doing next house formula minus नाही ताई. 7 हं. and नाही plus ताई. 10. नाही ताई. नाही ताई. तुम्ही छान एक्सप्लेन करतायत, पण मला थोडीशी अजून त्याच्यात ॲक्युरसी पाहिजे. खूप छान एक्सप्लेन करतायत. परत सांगा मला पहिल्यापासून. परत सांगा. छान Okay. एक्सप्लेन करतायत. हां. 17. ज्या रॉडवर जे ॲप्लिकेशन होणार आहे, त्या ॲप्लिकेशनला अजून फोकस करा. खूप चांगलं सांगतायत. सांगा परत. हं, 17. So 10 on tens rod and 7 directly available on the units rod. हं. Next is 63. So 5 and 10 directly available on the tens rod, 60. And plus 3 is not directly available. So we will be doing next house formula minus 7 plus 10. व्हेरी गुड. Next is 84. 8 is not directly available. So minus 20 plus 100. व्हेरी Next गुड. house formula. And 4 is directly available on the units rod. Next is 53. We don't have 50. So minus 5 on tens rod and plus 100 on the hundreds rod. Next house formula used. And 3 is not directly available. So um, इन हाऊस फॉर्म्युला. sorry, 3 is directly, it is available. So um, इन हाऊस फॉर्म्युला प्लीज. minus 2 plus 5. व्हेरी गुड. Minus 2 plus 5. And last is 92. 9 is not available. So minus 10 plus 100 and 2 is directly available. Answer is 309. वंडरफुल. लक्षात आलं? खूप छान एक्सप्लेन करून सांगितलं. आता तुमचा वारसा तरुणोमताई कंटिन्यू करतील. तरुणोमताई नेक्स्ट प्लीज. हां, अपेक्षित आहे. अजून बेटर तुम्ही सांगाल. वंडरफुल. नेक्स्ट. So 58, 15 tens rod. So we take the 50, then 8 direct available. So unit rod, we have that 5 plus 3, 58. Then 124. So in 100 rods, we take the first 100. Then 24. 10, 20 also direct available. So we take the 2, but 4 is not available. That's why we use 120. 124.